हे बघा इकडे आहे ना, प्रत्येक घराच्या समोर पाहुणी मंडळी आली आहेत. प्रत्येक घरामध्ये त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळीकडे गर्दी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये, सुयोगच्या गावाला आलेलो आहोत आणि इथून आपण जाणार आहोत महालक्ष्मीच्या यात्रेला. तर ती महालक्ष्मीची यात्रा कुठे आहे ते सुयोग सांगेल आपल्याला. ह्याच्या जवळच गाव आहे, दुसरं गाव, तिथे आपल्याला जायचं आहे. सुयोग, नाव काय त्या गावाचं? उत्तूरची यात्रा आहे. उत्तूरची यात्रा, ओके. 14 ते 15 वर्षानंतर होते, आय थिंक त्याच्यापेक्षा जास्ती वर्ष असतील. ओके. आज गोड जेवण आहे, आपण जाऊ आणि बघू काय काय जेवण आहे. बरोबर, बघूया आता. चला, आम्ही आता निघालोय तिकडे. तिथे जाऊन आपल्याला पहिले जेवायचं आहे. जेवण झाल्याच्या नंतर मग पालखी फिरणार आहे. सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे मी आणि सगळं तुम्ही पण एन्जॉय करा. चला मग आमच्यासोबत. गणपती बाप्पा. तर आम्ही आता पोहोचलोय उत्तूर गावामध्ये आणि ते समोर बघू शकता तुम्ही. हे समोर मंदिर आहे, इकडे समोर मंदिर आहे आणि इथे बाजूला जत्रा सुद्धा लागलेली आहे. ते समोर, ते सुद्धा आपण नंतर कव्हर करणार आहोत. पहिले जाऊन आपण जेवून घेऊया. चला. हे बघा इकडे आहे ना, प्रत्येक घराच्या समोर पाहुणी मंडळी आली आहेत. प्रत्येक घरामध्ये त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळीकडे गर्दी आहे. सगळे आम्ही आता जेवायला बसलोय. या, तुम्ही पण जेवायला या. पाणी देतोय. बघा आजचं गोड जेवण आहे. त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे, भात आहे, भाजी, रस्सा आहे, गुळवणी आहे आणि छोटे पापड आहेत. आणि उद्या असणार आहे तिखट जेवण. सगळेजण जेवायला बसलेत. तर आजच्या दिवशी आहे ना, तुम्ही जेवायला तुम्ही कुठच्याही घरी जा या गावामध्ये, कुणाकडे गेलात तरी जेवण तुम्हाला मिळेल. आज आणि उद्या दोन्ही दिवशी. सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर रात्री 10:30-11 वाजता देवीची पालखी निघते. ते पण आपण बघणार आहोत. जेवण झाले आमचं, आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला. तर बघा, या समोरच्या घरामध्ये आपण जाऊन दर्शन घेतलेलं आहे देवीचं. ही जी देवी आहे ही आहे गावातली देवी. आणि मगाशी आपण देऊळ जे बघितलं, ते देऊळ जे होतं ते तिथे सुद्धा देवी आहे. तिला वेशीवरची देवी म्हणतात. आणि आता जी देवी नाचवणार आहेत ती, ही जी गावामधली देवी आहे ती नाचवणार आहे. ती संपूर्ण गाव फिरून जाणार पुन्हा देवळामध्ये. देवळामध्ये तिथे देवीची जाऊन भेट घेणार. म्हणजे दोन्ही एकत्र भेटतात. अच्छा, त्या दोन्ही मूर्ती एकत्र भेटतात. त्याच्यानंतर मग पुन्हा ती मूर्ती जी आहे, लाकडाची जी मूर्ती आहे, ती पुन्हा याच घरामध्ये आणून ठेवतात. बरोबर, दुसऱ्या दिवशी. आणि पूर्ण रात्रभर हे जागा येताना पण ती नाचवते. ओके.
सगळ्यांनी सांभाळून घ्यावी. बाहेरची पिढा वेशीच्या बाहेर घालवावी. घरातली पिढा शांत करावी. उत्तर गावाला दबदबारा लागू देऊ नये. आपल्या सगळ्यांची पंचांची सगळ्यांना सुखी द्यावी. खाली नेली. जबरदस्त असा सोहळा होता. खूप मजा आली आणि एवढी लोकांची गर्दी होती. खरंच भरपूर म्हणजे खूप समाधान वाटलं एवढं बघून, लोकांचा उत्साह बघून. सुयोग गेलेला पालखीला हात लावायला. सुयोगला विचारूया त्याला कसं वाटतंय. सुयोग, तू पालखीला हात लावायला गेलेलास, कसं वाटलं तुला? पब्लिक खूप लोक होती आणि त्या जल्लोषात एवढ्या मोठ्या मूर्तीला ते हातात घेऊन एवढं नाचवतात, खेळवतात. अक्षरशः देवी नाचते असं वाटतं आपल्याला. तर तुम्ही पण बघा व्हिडिओच्या माध्यमातून देवी कशी अशी डुलते त्या तालावरती. ते सर्व तुम्ही बघाल याच व्हिडिओमध्ये. तर आजचा हा महालक्ष्मी यात्रेचा ब्लॉग मला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.